सांगली जिल्हा हमाल पंचायतचे आरग रेल्वे मालधक्का येथील हमाल मुकादम लक्ष्मण खरात यांच्याबाबत परवा दिवशी रात्री त्यांच्या घरामध्ये जाऊन आरग येथील विवादाबाबत आमचे लक्ष्मण खरात यांच्या पत्नीस आणि त्यांच्या घरच्यांना आणि त्यांच्या मुलांना धमकवण्याचा प्रकार निलेश गडदे आणि त्याच्या सहकार्याने केलेला आहे। त्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आमच्या हमाल पंचायतचे प्रतिनिधी, बाजार समितीचे माजी संचालक आणि आत्ताचे विद्यमान संचालक मारुती बंडगर आणि त्यांचे वडील बाळासाहेब बंडगर हे आणि लक्ष्मण खरात आणि आमच्या हमाल पंचायतचे आरग मालधक्क्याचे सर्व हमाल बांधव जत पोलीस स्टेशन येथे गेले असता 11 वाजता गेले असता त्यांची 3 वाजेपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आहे तिथल्या PSI संदीप कोळेकर यांनी। आणि हे प्रकरण त्यांनी भिजवत तिथंच ठेवलेलं असल्यामुळं हा जो कालचा भ्याड हल्ला इथं झालेला आहे, जतमध्ये झाला, निलेश गडदे आणि त्यांच्या सहकार्याने केला आणि तो हल्ला यशस्वी झाला नाही म्हणून चिडून जाऊन त्यांनी बाळासाहेब बंडगर आणि मारुती बंडगर यांच्या सांगली येथील राहत्या घरावर हल्ला केला, भ्याड हल्ला। आणि त्यामध्ये नाहक बाळासाहेब बंडगर यांचे नातू मारुती बंडगर यांचा मुलगा वेदांत यांची हत्या झालेली आहे। ही क्रूर हत्येचा आम्ही सांगली जिल्हा हमाल पंचायत आणि सर्व कष्टकरी ह्याचा आम्ही निषेध करतोय, तीव्र निषेध करतोय। शासनाकडे आणि प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे, येत्या सोमवारपर्यंत सर्व आरोपींना प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये सहभागी असणारे आणि अप्रत्यक्षरित्या त्यांना सहकार्य करणाऱ्या जे कोणी असतील ते कुठल्याही पक्षाचे असू देत, कुठल्याही संघटनेचे असू देत, त्यांना अटक झालीच पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि वेदांचा हा जो हत्या आहे त्याची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी होऊन आरोपींना फाशी झालीच पाहिजे। ह्या मागणीसाठी आम्ही मंगळवारी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीनं सर्व कामकाज बंद ठेवून कलेक्टर ऑफिसवर आम्ही धडक मोर्चा काढत आहोत। बाळासाहेब बंडगर यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबावरचा हल्ला नाही तर संपूर्ण हमाल कष्टकऱ्यांच्या एकूण संघटना आणि कष्टकऱ्यांच्या ह्याच्यावर तो हल्ला आहे असं आम्ही समजतो आणि यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे अशा प्रकारचे प्रकार थांबले पाहिजेत। ह्यामध्ये प्रशासनानं लक्ष जातीनं घालून लवकरात लवकर कारवाई करण्याचं पाऊल उचलावं। माझं नाव लक्ष्मण पंढरपूर खरात, राहणार बाज। परवा दिवशी आमच्या घरी निलेश गडदे येऊन मी घरी नसताना आमच्या बायकोला गोळी दाखवून आमच्या बायकोला पॅरलेस झाला आहे आणि मी तुझ्या नवऱ्याला जीवे मार, ते काम तर सोड, नाहीतर मला 10 लाख रुपये द्या असं नवऱ्याला सांग, नाहीतर मी त्याला जीव मारणार। पोरांना तुमच्या वडिलाला मी ठेवणार नाही, वडिलांना तुमचा वडील पाहिजे असेल तर त्याला सांगा। आणि असं होऊन तो गेला आणि गावात जाऊन बार करून शिव्या देऊन गोळीबार उडवून गेला। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला सर्वजण गेलो आणि आमची न्याय देण्यासाठी आमचं बाळासाहेब बंडगर आम्हाला कुठल्याही परिस्थिती आमच्या संग असतात म्हणून आम्ही त्यांना बोलवून नेलं आणि पोलीस स्टेशन आमची काय दाद घेतली नाही। कुठल्याही प्रकारचं त्याने आम्हाला शिवगाळ करणे किंवा आमच्याला त्रास दिला। 4-5 तास आम्हाला आमची कोणी तक्रार घेतली नाही। आणि त्यात सचिन मोठे साहेबांचा म्हणजे त्यात अंकुश गडदेने फोन दिला साहेबांना, मोठे साहेब बोलणार आहे म्हणून असं फोन दिला, त्यामुळे आम्हाला शिवगाळ करणे, बघतो घेतो चालू आहे की म्हणले। त्यानंतर निलेश गडचा फोन आला बाळासाहेब बंडगरांना की तुला जीव मारतो, तुझ्या पोराला मारतो, तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कशाला द्यायला गेला, तू निघून जा असं म्हणला। पण तरीसुद्धा आम्ही गेलो ना, आम्हाला पोलीस स्टेशनला काय दाद दिली नाही। त्यानंतर तो येऊन रस्त्यावर पिस्तूल काढून वर तुला ठेवत ना जीव मारतो म्हणून रिव्हॉल्वर काढले। आम्ही सगळ्या हमालांनी त्यावर दगड फेकून गाडी त्याची काचा फोडून गेले। त्यानंतर आम्हाला न्याय काय मिळाला नाही। पोलिसांनी आम्हाला 5 तास ठेवल्यामुळे बाळासाहेब बंडगरच्या इकडं घरी येऊन त्यांनी तर न दाद घेता आमच्यासाठी त्या मुलाचा लहान मुलाचा जीव गेला। ह्या न्याय द्यायला येणाऱ्या माणसामुळे आम्हाला सहकार्य करतोय म्हणून इथे येऊन त्याने त्या लहान मुलाला मारलं। PI कोळेकर साहेबांनी लक्ष न दिल्यामुळं आम्हाला शिवगाळ करून बाहेर काढले, घेतो असं तसं म्हणून आम्हाला लक्ष दिलं नाही। PI साहेबांनी त्यांचं काम तक्रारच घेतली नाही। 5 तास थांबून आम्हाला हाय असं ठेवलं। काय तक्रार मोठे साहेबांचा फोन आला म्हणून 2-3 वेळा फोन दिला साहेबांना। मोठे साहेब सचिन मोठे साहेबांचा फोन आहे म्हणून साहेबांना ह्याला PI कोळेकर साहेबांना फोन दिला, बोलणार आहेत म्हणून। त्यांच्या दबावामुळे आमची दखल कोणी घेतली नाही। आमचे 100-125 लोक तर पोलीस स्टेशनमध्ये उभा होते, आम्हाला गेले आम्हाला 5 तास आळडाळ केल्यामुळं त्या लहान मुलाचा जीव गेला।
त्यांचं आणि काय आमचं 100 माणसं म्हणजे 500 माणसाचं कुटुंब म्हणजे आमच्या तोंडातला घास काढून घ्यायचा प्रकार होता आणि हे काम निलेश गडद्याला देणार होते, त्यामुळे हा प्रकार घडला. नाही, सचिन मोठेंचा काय संबंध आहे याच्यात? ते अंकुश गडदे त्यांचं ते सोनाचं दुकान आहे, मी तुला पैसे देतो त्यांचा संबंध आहे, त्यामुळे त्यांनी दबाव टाकून आमची केस घेतली. हा काम पाहिजे ते आम्हाला हाकलून लावणार तिथं, त्यासाठी त्यांनी निलेश गडद्याला तर आणलं होतं. तारक रेल्वे मालधक्का हमारे हा कामगार संघटनेत सगळ्या लोकांचं काम आहे. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आमच्या लहान मुलाला मारले ह्याचा न्याय मिळावा. आमच्या आरक धक्क्याच्या कामासाठी त्या लहान मुलाचा जीवला ह्याची चौकशी व्हावी आणि ही जीव गेला म्हणजे आपल्या कोळेकर साहेबांच्या ह्याच्यामुळं हलगर्जीपणामुळं जीव त्या बाळाचा गेला. आणि हा निलेश गडद्याला त्याला काय शिक्षा लवकरात लवकर तेवढे काय असेल त्या शासन व्हावं शिक्षा. हा घडलं ते तुमच्या नात्याबद्दलच घडलं, तुमच्या नात्याचं नाव सांगा आणि त्याची पार्श्वभूमी अशी आहे. सुरुवात कशी झाली ते सांगा. काय नेमकं घडलं? सुरुवात तुमचं नाव सांगा. माझं नाव बाळू बंडगर, बाळासाहेब बंडगर. कर्जतला आम्ही गेलो, आमची सर्व सभासद 105 तथा आम्हाला आरक धक्क्यावरली होती. ती लक्ष्मण करात मुक्कादम त्यांना दमदाटी देऊन त्यांच्या घरी जाऊन पिस्तूल लावून बायका मुलासनी त्यांच्या दमदाटी देऊन आणि त्यांना काय कर पैसे मागायचा प्रकार केलता. मग तिने सगळ्या सभासदांनी फोन केल्यानंतर मी असो तथा आमची विकास मजगम असो तर आम्ही कुठल्याही कामाला सभासदांचा फोन आल्यानंतर जातोयच. गेलो तथा यांच्या सभासदांच्या कामासाठी, पण हे काम आमच्या कोण धमक्या देत होतं आणि कोण सारखं त्रास देत होतं? निलेश गडदे म्हणून आहे आणि तिनेच फोन करून डायरेक्ट सांगितलं तुम्हाला तिघाला बी उडवणार. कोण तिघं म्हणल्यावर मला तुझ्या पोरग्याला, तुला आणि लक्ष्मण करातला. अरे कशासाठी काय, तू इथं आम्हाला का आलायस? मग आम्हाला प्रतिनिधी म्हणल्यानंतर आम्हाला जी कामच करतोय, विकास आमचा नेता ते म्हणले रे आम्हाला जी आम्ही कामं करत राहतोय. तर असा प्रकार घडाला तर आम्ही जायचं, आमच्या घरांची जवळजवळ काय करवत बसली. आज आमचं मध्ये पोलीस स्टेशनला गेल्यावर काय झालं? पोलीस स्टेशननं दखलच घेतली नाही. ते कोळेकर साहेब आहे, त्यांना सांगून दमलो तर त्यांना ऐकायलाच येत नव्हतं. हे घ्यायचे 10 मिनिटं बोलून जावा बाहेर थांबा, असे जवळजवळ बरेच वेळ त्यांना कोणाचे फोन यायचे, कोणतरचा फोन द्यायचे. कोणाचा फोन येतो? फोन येत होता मला काय लक्षात तेवढं. मोठे सचिन मोठे अरेस्ट कोणतर म्हणून त्यांचा DYSP फोन येत होता. तिने ते DYSP सारख्या त्यांना इकडे फोन यांचा. सकाळी 11ला गेलेलं साहेब संध्याकाळी 5:30 वाजता थांबवलं आम्हाला आणि तिने पण आमचा दखल घेतली नाही, म्हणून हे प्रकार घडलेला आहे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी काही नाही, ही पोलीस स्टेशननं आमची दखल घेतली नाही आणि त्यांच्यामुळं आमचं ही बाळ गेलेलं आहे, एवढंच मला सांगायचं. आणि दुसरी गोष्ट त्या निलेश सरकारला काय निलेश गडदेला एन्काउंटर झाला पाहिजे, हीच आमचं म्हणणं आहे. कारवाई करायला पाहिजे. कारवाई कडक झाली पाहिजे आणि यांच्या नेत्यांच्या आणि यांच्या कोणाच्या कर दबावाखाली कर असं कर चाललं सगळं कर, कसं व्हायचं गोरगरिबांचं. आणि गरिबांची कुठे न्याय मागाय गेली, आमच्यासारखी कर माणसं मोहरे गेली तर आमच्याच घरात येऊन आमच्या मुलासनी बाळासनी बायकांनी कर मारहाण करून गोळ्याबार करायला आली तर आम्ही कसं यांच्या हिताच्या कामासाठी जायचं. एक हेच आहे. आणि अशी कर कन्या घेणारी, पैसे मागणारी, दमदाटी देणारी, पिस्तूल काढणारी, फायरिंग करून पोलीस स्टेशनच्या समोर फायरिंग होते जतमध्ये. ते कोळेकर साहेब तथंच आहेत, बिहाईत वाटतं तिथं. कोळेकर साहेब स्वतः समोर बघतात. गाडीवर आमच्या सभासदांनी ते आता फायरिंग आपल्यावर करतोय, आम्हाला मारायला लागते कवा हे होतं म्हणून आम्ही सभासदांनी मी दगड टाकली गाडीवर त्याच्या. आणि पे साहेब कर समोरच आहेत. हे आपल्यालाच म्हणतात तुम्हाला अक्कल आहे का नाही साहेब, त्याच्या मागे गाडीला वाहतूक सापडतोय आता. कर साहेबानं तेव्हा त्याला पकडलं असतं गाडी मागं लागून, हे प्रकार झाला असता का? काही सगळं ठरवूनच कार्यक्रम झाला आहे.
हे पण आम्हाला काही कळेना. होय, त्यांचे कोळीकर साहेब निलंबित झाले पाहिजेत आणि त्यांनी हे केलंय म्हणजे त्यांच्यामुळं झालेलं आहे ही माझं सांगणं आहे. निलेश गडदे यांच्यापासून तुमच्या कुटुंबाला धोका आहे का? हो, धोकाच आहे की आता इथून बरोबर धोकाच आहे. मुलग्याला मारतो म्हणलाय आणि मलाही मारतो म्हणलाय. त्यात ते मुक्कादम लक्ष्मण खरात त्यालाही मारतो म्हणलाय. म्हणजे धोकाच आहे की. आणि काय सभासदांनी फोन लावून दमदाटी दिलाय आमच्या बाजून राहिला कर बरं नाहीतर मग कोण माय मी ओळखताय का ही भाषा करतोय. आमच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे बा. आमच्या सगळ्या कुटुंबाला हे आहे असं पोलीस स्टेशन आम्हाला हे निलेश गडदे हजर होऊस तर ही सगळं ही लागणार आणि द्यायला लागणार आहे आम्हाला. पोलीस बंदोबस्त पाहिजे. पोलीस बंदोबस्त पाहिजे आणि आम्ही ही मागणी आता आम्ही नेत्यांनी बी करू आणि सगळ्यांना मी सांगणारच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.